तेवढंच योग्य राहील ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि सरकार तरी कशा पद्धतीनं चालू आहे. आज कृषी मंत्री जे आहे या राज्याचे, यांच्यावर माननीय न्यायालयाने दोष सिद्ध केलेला आहे. सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते, आमदार होते काँग्रेसचे, यांच्यावर जे आज गुन्हा शिक्षा ठोठावली गेली त्यावेळेस 24 तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होतं. आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता. तोच न्याय आताचे जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे. सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड आहे. आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये. त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरून ताबडतोब काढलं पाहिजे. पण तो सरकार उजळ माथ्यानं हे मंत्री फिरतायत. त्याचप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडर्स, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं, या सगळ्या गोष्टी सुद्धा माजी कृषी मंत्र्याच्या समोर आलेल्या आहेत. हे सगळं होत असताना राज्यातील गुन्हेगारी आत्ताची जर बघितली तर त्याची स्थिती काय. परवाच्या दिवशी पुण्याच्या स्वारगेटमध्ये जी झालेली घटना आहे, या घटनेचा निषेध करायच्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलतायत की बलात्कार शांततेत पार पडला, हे काय वाक्य आहे. राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी, मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही.